मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि हो माणूस 10वी नापास झालो त्यावेळी शाळेत मित्र मोठ्या पोस्टवर गेले आणि ते बिचारे इथे हजर आहेत. पोलीस दलातील सगळे आहेत, त्यांना पण माझा सलाम आहे. बुवाने सुंदर गाणं म्हटलं, कुठलं तरी एक देशासाठी गाणं म्हटलं आणि म्हणाले मी देशाच्या हितासाठी, बरोबर ना, विश्वाच्या देशाच्या हितासाठी विश्वासाठी मी प्रार्थना करतोय म्हणून तुम्ही गाणं घेतलं. खूप छान गाणं घेतलं. अरे वा, क्या बात आहे. बरोबर ना, गाणं घेतलं. जेवढे सिंधुदुर्गात बुवा आहेत, जेवढे सिंधुदुर्गात बुवा आहेत त्याच्यापैकी विश्वाची प्रार्थनेसाठी गाणं म्हणणारा तू एकटोच हा. तू देवा शपथ सांगतोय. सलाम माझं, सलाम. नाही, खरं सांगतो, विश्वा म्हणजे आपला स्वतःचा सोयीत सोडून देशासाठी लोकांसाठी प्रार्थना करणार. आता हे जे पैसे सगळे गावलेत ते जाताना दान करून जावं कोणाकडे. हा 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 साला काढूसाठीच बोलतोय मी. साला हिंमत ना साला काढूची बघूया ना. आणि टायमिंग होय, घड्याळचं टायमिंग समाजता तुमका 53 मिनिटं, म्हणजे साऊंड लावल्यापासून तुम्ही 53 मिनिटं बुवा घेता. मग तुम्ही किती काळ जात वेळ. तुम्ही आता माझं तुम्ही भजन संपल्यानंतर बक्षीस वाटून ते वाचणं गरजेचं आहे ना. हा, मग 53 मिनिटं घेतली. घड्याळ करता होय, हातात घड्याळ इथे चैनी जॅकेटाच्या बाहेर किती आहे, म्हणजे माझ्याकडे पैसा आहे दाखव. होय, चैनी जॅकेटाच्या बाहेर. अरे असं ना, पैसा तुझं तुका लक्ष लावते, आमका काय करतो. नमस्कार बुवा. श्री अंबाबाई देवालय. खूप म्युझिक चांगली लावली बघा. चन्ना सितारे बिंदिया तुम्हारी, चन्ना सितारे बिंदिया तुम्हारी, पूनम की बारात हो, पूनम की बारात हो, हम तुम्हारे साथ है जिंदगी भर, तुम मेरे साथ हो, हम तुम्हारे साथ है जिंदगी भर, तुम मेरे साथ हो. वो काला आहे तस्मे ना बा. आता तुम्ही उद्यापासून बारी एक खैचा गाणं घ्यायचा तर मी सांगते. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सखे, गवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे. मंडळीचा आवाज आहे. मी लाकडी भुसाग, तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, गवा तुला पाहतो सखे. तू जाऊ नको. आणि सुद्धा आणि उगीच एखाद्याची कळ काढण्याचा काही विषय नाही. आणि मला तेच बघायचं होतं प्रामाणिकपणे. शेवटी डबलवारी म्हटल्यानंतर सगळ्या बाजू त्याच्यात आल्या. लक्षात घ्या, मनोरंजन सुद्धा करणं होतं. मी जर बुवांना नाही बोललो, बुवा मला नाही बोलले तर ती डबलवारी होऊ शकत नाही 100%, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे इथे वयाचा विषय काय ना. आजच्या घडीत माझे बुवा प्रतिस्पर्धी असत, बरोबर ना.
त्यामुळे अरे तुरे विषय वगैरे कोण बुवांचे मित्र आले असतील. मी पण बुवा आता 40 वर्ष आणि म्हणालो प्रवाहाच्या विरोधात येणारो एकतो बुवा. म्हणजे हे खरं आहे, 9 वर्षाचे असल्यापासून बुवा बाऱ्या करतायत आणि मुंबईला त्यावेळेस गावसून दुसरं कोण येणारो नाही होतो म्हणून ह्या का बोलत, म्हणजे तो प्रवाहाच्या विरोधात असं तो काही विषय नाही. आता पण आम्ही पण येतो. आता बघा स्वतःची गाडी घेऊन येलो. मागच्या टायमात याने मला आणलं नाला सोपरायला. खरं सांगतो आम्ही दोन्ही बुवा गाड्या घेऊन आलेलो आणि ह्यो ह्याचा शायनिंग करी होतो आणि कॉलेज जवळ असं रोवलो नाही. खरं आहे ना, खोटा सांगायचं तर माझी वाच्या झाडात, फक्त खरा सांगा फक्त. आणि शायनिंग एक नंबरात शायनिंग असं दाखवायचं नसतं बुवा. आणि घोडबंदरला आम्ही चहा प्यायला थांबलो, नाला सोपरायला बारी. ह्या कॉलेजमध्ये ह्यो माणूस ड्रायव्हरच्या बाजू असं बसलो आणि बनियानवर उघडो आणि चैनी बिनी असे ठेवले. ते रोड स्नॅपर असतात ना, बाईक स्नॅकर, ते इले त्याने झुमकन गाडी मारली ना, ह्याच्यावर असं मारल्याने चामटा की ना पटकन धरल्यान गुलामाशी चैन. रक्तबंबा झालेले, रक्तबंबा. तशातच मग डॉक्टरकडे नेले मी स्वतः आणि मग डबल बारी केली. या खोटा का हा केस टकले शिल्लक राहावा का नाही, तरी पण ह्या माणसात समाधान आहे की ह्या शायनिंग आहे बुवा नाही उपयोगाचा बुवा. लक्षात घ्या, हे कोणाचा काय कसला कर्म सांगतला हा. पण एकंदरीत आज कोट किती घातलात माका सांगा. आज कोट किती घातलात घालूच लागतं. लक्षात घ्या, असंच दुनियेप्रमाणे बदलूच लागतात. वेळेचं भान ठेवणार. माका अजूनही बघूचा की बुवाची हिंमत होता काय माझी कळ काढूची, तोपर्यंत मी कळ काढणार नाही. माका बघू 43 वर्ष भजनं करतात ना, हिंमत असतात ना. हिंमत मी सांगते, हिंमत माझा चॅलेंज आहे. गजरात माका घालून पाडून, गजरात नाही रुपवलीत, फक्त 1-2 वाक्य माझ्या अंगावर जाऊ नये. मग तुझी काय परिस्थिती करते ना, मित्र येत ना, त्या मित्रांसाठी मी गप्प बसले. लक्षात घ्या, कारण आपल्या घरच्या लोकांमध्ये बरोबर आई वडील बहीण भाऊ त्याच्यानंतर जर कोण जवळच असेल तर तो मित्र आहे. लक्षात घ्या, एकदा मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पारकर बुवांबद्दल मी 100% ज्या काही गोष्टी आहेत त्या घेण्यासारख्या आहेत. कासाराटेमध्ये कुठेही बारी असली पारकर बुवांच्या त्यांच्या गावात, तरी पण ना बुवांना जे बक्षीस पडतं, ह्या देवाला पांडुरंगाला स्मरून सांगतोय, कुठलाही बुवा कुठल्याही लेवलचा असू दे, तरी पण पारकर बुवाला जे बक्षीस पडतं तेवढा बक्षीस काहीच्या बुवा पडणार नाही. का जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात घ्या, आता ते खूप वर्षांनी प्रवाहाच्या विरोधात इलेत मुंबईत म्हणून सगळे मित्रमंडळी इलेत. इतके दिवसाचे पैसे ठेवलेले तुमच्यावर फक्त उडवतात. बिचारे सगळे देशाची सेवा करतायत, बरोबर ना. आणि आज 26 जानेवारी आहे, या लोकांसाठी सलाम आहे. आणि मित्र, ह्या मित्राचं उदाहरण देताना आपण कोणाचं देतं, कृष्ण सुदाम्याचं उदाहरण देतो. लक्षात घ्या, कृष्ण सुदामाचं उदाहरण का देतो, तर श्रीकृष्ण आणि सुदामा एकाच ठिकाणी गुरुदक्षिणा घ्यायला होते. सांदीपनी ऋषींच्या त्या आश्रमामध्ये, सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षा घ्यायची, बरोबर ना. आणि एक दिवशी ती माता होती, ती भिक्षा मागून अन्न गोळा करायची. 4 दिवस झाले, भोगी माता होती, तिला मिळालं नाही काय. 4थ्या-5व्या दिवशी कोणीतरी चणे दिले म्हणून त्या मातेने काय केलं, ते चणे परमेश्वराला भोग लावायच्या अगोदर खायचे कसे म्हणून झोपडीत एका कपड्यामध्ये पोटलीत बांधून ठेवले, झोपी गेली. त्याच रात्री कर्मधर्म संयोगाने तिच्या त्या झोपडीमध्ये चोर घुसले. चोरांनी आजूबाजूला बघितलं, सोना बिना काय मिळत नाही म्हणून पोटली दिसली. त्या पोटलीत त्यांना वाटलं सोना, म्हणून ती चण्याची पोटली घेऊन पळाले. चोर चोर म्हणून आवाज आला. समोर सांदीपनी ऋषींचा आश्रम होता, त्याच्यामध्ये घुसले, ती पोटली तिथेच टाकली आणि पोबारा केला. सकाळी सांदीपनी ऋषींची बायको म्हणजे गुरुमाता सडा संवर्जन करत होती, कचरा मारत असताना तिला चणे भेटले. आणि त्याच वेळेस श्रीकृष्ण पुढे निघाला आणि त्याच्या मागे सुदामा सरपण गोळा करण्यासाठी चालले होते. श्रीकृष्ण पुढे गेला, त्या गुरुमातेने हाक मारली, अरे सुदामा इकडे ये, तुम्ही सरपण गोळा करायला जाताल, तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे चणे इथे मला मिळाले, ते तुम्ही वाटीत खा. ते चण्याची पोटली बघितल्यावर
सुदामा विचार करतोय की चणे इथे आले कुठून. त्याने बघितलं स्वतःच्या सामर्थ्यावर, तर त्याने बघितलं की भोगी मातेने ठेवलेले चणे चोरांनी पळवलेले. आणि त्या भोगी माता जेव्हा चणे शोधायला गेली देवाला नैवेद्य दाखवायला, तेव्हा चणे दिसले नाही म्हणून तिने एक शाप दिलेला होता की जो कोण हे चणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील, असा त्या भोगी मातेचा शाप होता. हे त्या सुदाम्याने ओळखलं. आता दोघांना वाटून खायला सांगितले गुरुमातेने. हे चणे जर विश्वाचा मालक श्रीकृष्णाला दिला तर त्या भोगी मातेचा शाप खोटा ठरणार नाही, तो श्रीकृष्ण सुद्धा आयुष्यभर भिकारी राहील. म्हणून मित्र असणारा सुदामा दोघांच्या वाटणीचे चणे एकट्यानेच खाल्ले, म्हणून आयुष्यभर सुदामा हा भिकारी राहिला, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या कृष्ण सुदामाच्या गोष्टी आपण नेहमी त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे मित्र भुवनी खूप चांगली चांगली उदाहरणं दिली. म्हणालो साऊंडवाल्यांका वाटता काय की कोणाच्याकडे चांगले कार्यक्रम हवेत, ह्या इथे म्हणे या सोसायटीत ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवला असता किंवा अजून कार्यक्रम ठेवला, पण ऑर्केस्ट्राचा आउटपुट काय असता माका सांगा. म्हातारे सुद्धा पुढच्या लाईनीत बसणार होते आणि ऑर्केस्ट्रा संपान घरात आपापल्या घरात जाताना म्हणणं होते त्या शेवटचा पोरदा नाचला ना भारी नाचला. ह्याच्या पलीकडे काय नाही मिळणार, लक्षात घ्या. परंतु या भजनाच्या माध्यमातून 100% आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. इथे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हा पांडुरंग आहे रूपाचा ध्यानाचा अभंग. तो कटेवरती हात घेऊन राहिलाय. 28 युग झाली तरी तो कटेवरती उभा आहे. कोणाची वाट बघतोय? आपल्या भक्ताची, भक्त पुंडलिकाची. भक्त पुंडलिक कोण? आई बापाच्या गळ्यात दोरी बायकोला खांद्यावर घेऊन पुरणारा भक्त पुंडलिक आई वडिलांची महती कळल्यावर आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंगाला त्याला विठेवरती उभा केलाय. याचाच अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही, हे या भजनाच्या माध्यमातून सांगायचं आहे. हे कलियुग आहे. मायबाप प्रेक्षक सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य, परंतु खोट्याला दावा करावा लागतो. सत्य कधीच सांगत नाही मी सत्य आहे. इस कलियुग में झूठ इसलिए बिक जाता है क्योंकि सच को खरीदने की सबकी औकात नहीं होती. बरोबर ना? हे सत्य परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे कलियुग आहे, आपल्याला नाकारता येणार नाही. आपण नामस्मरण येन प्रकारे केलंच पाहिजे जेणेकरून परमेश्वरापर्यंत लीन व्हायचं आहे. म्हणून म्हणतो बा नाममुखी जे जावे, भवसागर हा पार कराया नाममुखी जे जावे, हरिनाममुखी जे जावे भजनी गवला. भवसागर हा पार कराया नाममुखी जे जावे, भवसागर हा पार कराया नाममुखी जे जावे, हरिनाम रुपवळ घेतोय आणि वेळेचं भान राखूनच करणार आहे. रूप गावी कारे आता, रूप गावी कारे आता, सहस्र पूजाच्या
सकळी कांते समाधान सकळी कांते नाही देखिला वाकोन नाही देखिला वाकोन रूप गावी कारे आता रूप गावी कारे आता शंख चक्र पद्म गदा गरुडा सहित सुमोहिता तुझे काम तो खताए सपून दे माए सांगताए पहले तुझे काम तो खताए उडवणे काम तुझे पुण्याने मडल न पाहू उडवणे काम तुझे पुण्याने मडल न पाहू पाहुणे पंढरगाव घरात येती पहिलं तुझे काम तो खताए शंख चक्र रूप गावी कारे आता रूप गावी कारे आता ओहो कामणे काना नाम तुझे बनेगा चंद्रा नाम तुझे बनेगा चंद्रा नाम तुझे बनेगा चंद्रा नाम तुझे बनेगा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा शंकरा नाम तुझे बनेगा चंद्रा नाम तुझे बनेगा चंद्रा ओहो कामणे काना भूक लागलिया नयना भूक लागलिया नयना रूप गावी कारे आता रूप गावी कारे आता भुजंगा